नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण टाइप नंबर 2 इंटिग्रेशनचा टाइप नंबर 2 पाहिला होता ऑन द बेसिस ऑफ ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, डबल अँगल फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युले, हाफ अँगल फॉर्म्युले. आज आपल्याला टाइप नंबर 3 शिकायचा आहे. द टाइप नंबर 3 मध्ये म्हणजे टाइप नंबर 3 हा कशाच्या बेसिस वरती राहणार आहे आणि टाइप नंबर 3 सोडवायचा कसा हे आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचं आहे. कोणता? इंटिग्रेशनचा टाइप नंबर 3. टाइप नंबर 3. आता हा टाइप नंबर 3 हा फक्त 4 फॉर्म्युल्यावरती डिपेंड राहणार आहे. किती फॉर्म्युल्यांवरती? 4. पहिला फॉर्म्युला राहणार आहे जसा आपण काल लिहिलं होतं त्याच प्रकारे. पहिला फॉर्म्युला 2 sin a into cos b. 2 sin a into cos b. याचा काय फॉर्म्युला राहणार आहे? sin of a plus b plus sin of a minus b. ओके, फर्स्ट फॉर्म्युला काय राहणार आहे? 2 sin a into cos b is equal to sin of a plus b plus sin of a minus b. This is our first formula for the type number 3. Our second formula is 2 cos a into sin b. 2 cos a into sin b. What is the formula? Sin of a plus b minus sin of a minus b. डिफरन्स बघा दोन फॉर्म्युल्यामधला. या ठिकाणी 2 sin a cos b, या ठिकाणी 2 cos a sin b. आता कोणता फॉर्म्युला कधी लावायचा? दोघांमध्ये पण sin a cos b, याच्यामध्ये cos a sin b. बरोबर, a कशाला म्हणायचं आणि b कशाला म्हणायचं? आता या फॉर्म्युल्यामध्ये अँगल a हा अँगल b पेक्षा काय राहणार आहे? ग्रेटर. आणि याच्यामध्ये तीच कंडिशन, अँगल a हा b पेक्षा काय राहणार आहे? ग्रेटर. ठीक आहे ना. मग समजा कॉसचा अँगल मोठा असेल कशापेक्षा? साइनच्या अँगल पेक्षा. बरोबर आहे. मग कोणता फॉर्म्युला यूज करायचा? सेकंड. फॉर एक्झाम्पल समजा मी जर असं म्हणलं साइन ऑफ 3x इंटू कॉस ऑफ 6x. या ठिकाणी साइनचा अँगल काय आहे? 3x आहे. कॉसचा अँगल कोणता आहे? 6x. मग ए काय राहणार आहे? नेहमी ग्रेटर अँगल, म्हणजे हा ए राहणार आणि हा काय राहणार? बी. कोणता फॉर्म्युला यूज करणार? मग सेकंड नंबरचा. ठीक आहे ना. मग अशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं की कोणता अँगल ग्रेटर राहणार, कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा. थर्ड आहे आपला, थर्ड 2 cos a into cos b. तर दोन्ही याच्यामध्ये सेम सेम आहे, cos a cos b. फॉर्म्युला काय राहणार? cos of a plus b plus cos of a minus b. सेकंड थर्ड फॉर्म्युला. आणि फोर्थ नंबरचा 2 sin a into sin b is equal to cos of a minus b minus cos of a plus b. These are four formulas. Condition same. A is always greater than b. Remember these four formulas for the type number 3. This total type number 3 is depend on the four formulas. First formula is 2 sin a into cos b is equal to sin of a plus b plus sin of a minus b. Second, 2 cos a into sin b is equal to sin of a plus b minus sin of a minus b. Third, 2 cos a into cos b is equal to cos of a plus b plus cos of a minus b. And number 4 is 2 sin a into sin b is equal to cos of a minus b minus cos of a plus b. ठीक है, हे चार फॉर्म्युले आहेत. These are four formulas. We have to use these four formulas for the type number 3. Then what is the question for the type number 3? Which type of questions will be asked for the type number 3? First of all, same question for each and every integration is evaluate the given integration. Means evaluate number first integration. When we use this type number 3 or when we use these formulas, first of all we have to identify which formula is applied for the given example. म्हणजे आपल्याला सर्वात पहिले आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की कोणता फॉर्म्युला आपल्याला
अप्लाय करायचं आहे त्या गिवन इंटिग्रेशन साठी. ठीक आहे ना. त्यामुळेच आपल्याला पहिलं एक्झाम्पल पाहायचं आहे. कोणतं? सेम 2 sin 3x into cos of 6x dx. 2 sin of 3x into cos of 6x dx. हे एक्झाम्पल आहे. First of all, we have to identify that which formula we have to apply for the example. Okay. Then identify which angle is A and which angle is B. म्हणजे सर्वात पहिले आयडेंटिफाय करायचे की अँगल A कोणता राहणार आहे, अँगल B कोणता राहणार आहे. यासाठी आपण कंडिशन सांगितलेलं आहे. अँगल A म्हणजे ग्रेटर अँगल, शाबास, आणि अँगल B म्हणजे स्मॉलर अँगल. आता दोघांमध्ये कम्पेअर करा. हा 6x आहे, हा काय 3x. मग ग्रेटर अँगल कोणता? 6x. म्हणजे हा A आणि हा B. कोणता फॉर्म्युला लागणार? मग 2 cos A into sin B. सेकंड फॉर्म्युला we have to apply here. Let I is equal to, rewrite the given integrand, 2 sin of 3x into cos of 6x dx. Okay. What is the formula? 2 cos A sin B is equal to sin of A plus B minus sin of A minus B. When we apply this formula, we have to first arrange these two when there is absence of 2. जर त्या ठिकाणी 2 नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे? 2 अरेंज करायचं आहे. या एक्झाम्पल मध्ये ऑलरेडी 2 दिलेला आहे, म्हणजे अरेंज करायची गरज नाही, डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. इंटिग्रेशन ॲज इट इज. Formula sin A plus B, sin of A, which is the value of A, 6x, plus B means 3x, minus sin of A minus B, 6x minus 3x into dx. I is equal to integration sin of 9x minus sin of 3x into dx. Okay. First of all, here is minus sign, means we can separate the integration to each term, means each function. म्हणजे या ठिकाणी मायनस दिलेलं म्हणून हे इंटिग्रेशन आपण दोघालाही काय करू शकतो? सेपरेट देऊ शकतो. मीन्स इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 9x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 3x dx. ओके. मग आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे. साइन ऑफ 9x इंटिग्रेशन काय राहणार आहे? मायनस कॉस ऑफ 9x अपॉन द कोएफिशिएंट ऑफ x विच इज 9 मायनस साइन ऑफ 3x इंटिग्रेशन काय राहणार आहे? मायनस कॉस ऑफ 3x अपॉन कोएफिशिएंट ऑफ x 3 प्लस c. सॉल्व इट. मायनस कॉस ऑफ 9x अपॉन 9 प्लस cos of 3x upon 3 plus this is our integrand I. This is the value of I. Okay. In this way you can evaluate such type of integration which is based on these formulas. Okay. आपण ह्या फॉर्म्युलांवरती डिपेंड असणारे सर्व एक्झाम्पल अशा प्रकारे सॉल्व्ह करणार आहोत. आणखीन एक अशाच प्रकारचा एक्झाम्पल घेतो ज्यामध्ये 2 ऍडजस्ट केलेलं नाही. ठीक आहे. पहा, सेकंड एक्झाम्पल मी घेतलेला आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड. इंटिग्रेशन 5 cos of 8x into cos of 2x dx. ठीक आहे. सर्वात पहिले आयडेंटिफाय करायचं आहे की कोणता फॉर्म्युला या ठिकाणी लागेल. cos त्याचा एकच फॉर्म्युला आहे. कोणता? cos A. 2 cos A cos B is equal to cos of A plus B plus cos of A minus B. ठीक आहे. बर, आधी इंटिग्रँड कन्सिडर करा. लेट I is equal to इंटिग्रेशन 5 cos of 8x into cos of 2x dx. ठीक आहे. आता हा 5 आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर काढला. इंटिग्रेशन राहणार काय? cos of 8x cos of 2x dx. ठीक आहे. आता 5 हा बाहेर काढलेला आहे. ठीक आहे. आपल्याला गरज कशाची आहे? we have to arrange this two because there is need of 2.
आपल्याला त्या ठिकाणी 2 ची गरज आहे, म्हणून 2 ऍडजस्ट करायचा. ऍडजस्ट कसा करणार पहा. तुम्हाला गरज कशाची आहे 2 ची, 2 ऍडजस्ट केला. आता या ठिकाणी 5 2 मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलेला आहे कोणाला, cos ऑफ 8x इंटू cos ऑफ 2x इंटू dx ला. 2 मल्टिप्लिकेशन मध्ये घेतला तर 2 डिवाइड मध्ये ऍडजस्ट करायचा आहे. मग 5/2 इंटिग्रेशन, या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करा. हा a राहणार, हा b राहणार. a means always greater angle and b is always smaller angle. Apply the formula cos a plus b. Cos of a plus b means 8x plus 2x plus cos of 8x minus 2x into dx. 5/2 integration cos of 8x plus 2x 10x plus cos of 8x minus 2x 6x dx. Okay, 5/2 integration separate, integration of cos of 10x dx plus integration cos of 6x dx. 5/2 cos of 10x. What is the integration of cos of 10x? Sin of 10x upon 10 plus cos of 6x, sin of 6x upon 6 plus, this is our calculation. We can multiply 5/2 this bracket and then we can solve it, but there is no need to multiply by 5/2 to the bracket. ठीक आहे, गरज नाही त्याला मल्टिप्लाय करायची. ओके, तर अशा प्रकारे आपण या टाइप नंबर 3 मध्ये या फॉर्म्युलांच्या बेसिसवरती हे 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत. ठीक आहे, आता हे सोडवण्यासाठी आणखीन तुम्हाला 4 एक्झाम्पल घरी होमवर्कला देते. इंटिग्रेशन, फर्स्ट एक्झाम्पल 2 sin of 9x into cos of 3x dx. फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड लिहून घ्यायचं आहे. इंटिग्रेशन 7 cos of 7x into cos of 5x dx. ठीक है. नंबर 5 एग्जाम्पल sin of 10x into sin of 6x dx. Number 6 example 9 sin of 5x into cos of 7x into dx. These are 4 examples for your homework. 2 sin of 4x into cos of 3x dx, 7 cos of 7x into cos of 5x dx, sin of 10x into sin of 6x dx, 9 sin 5x into cos of 7x dx. These are 4 examples for your homework. Okay, remember it. Then our next type, this is the type number 3. Then we will start our next type, that is type number 4, which is different for our previous types. म्हणजे जे आपले पहिले जे टाइप्स दिले आहेत त्यांच्यापासून हा खूप डिफरंट आहे. ठीक आहे ना, पण आपल्याला याला सोडवायचं आहे, शिकायचं नेमकं कसं आहे डिफरंट, नेमकं काय अप्लाय करायचं काय नाही. कारण ह्या टाइप नंबर 4 मध्ये आपल्याला जे बेसिक फॉर्म्युले आहेत, जसं आपण आयडेंटिटीज, हाफ अँगल, डबल अँगल, ट्रिपल अँगल, कोणतेही फॉर्म्युले या ठिकाणी अप्लाय करायचे नाही. बरोबर आहे. फक्त या ठिकाणी आपलं प्रिव्हियस चॅप्टर लक्षात ठेवायचं, कोणतं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, डेरिव्हेटिव्हचा यूज करायचं आणि हा टाइप नंबर 4 आपल्याला सोडवायचा. आता टाइप नंबर 4 सुरू करण्याआधी, हा टाइप नंबर 4 सुरू करण्याआधी इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याजवळ 3 मेथड आहेत महत्त्वाच्या. देयर आर 3 मेथड्स टू सॉल्व द इंटिग्रेशन. किती मेथड आहेत? 3. देयर आर 3 मेथड टू सॉल्व द इंटिग्रेशन. फर्स्ट इज इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, which is the first method, integration by substitution. Second is integration by part. कोणती सेकंड मेथड?
इंटिग्रेशन बाय पार्ट आणि नंबर थर्ड इज इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. आता या तीन मेथड आहेत, या तीनच मेथड आपल्याला इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी लक्षात ठेवायचे आहे. देर आर 3 मेथड टू सॉल्व द इंटिग्रेशन. फर्स्ट इज इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, सेकंड इज इंटिग्रेशन बाय पार्ट and थर्ड इज इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. ओके, आता आपल्याला इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मध्ये किती मेथड आहेत? देयर आर 3 methods to solve integration. First, integration by substitution. Second, integration by parts. Number third, integration by partial fraction. These are 3 methods. Okay, आता आपण फर्स्ट मेथड सुरू करणार आहोत. फर्स्ट मेथड इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. ठीक आहे, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन साठी आपल्याला नियर अबाउट 4 ते 5 टाइप्स आहेत. देर आर 4 to 5 टाइप्स फॉर द इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. ठीक आहे, 4 ते 5 टाइप. त्यामधल्याला आपल्याला टाइप नंबर 4 सुरू करायचा आहे. आता टाइप नंबर 4 का आहे काय नाही ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे ना, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचा टाइप नंबर फर्स्ट म्हणजेच आपला रेग्युलरचा टाइप नंबर 4. ठीक आहे ना, लक्षात ठेवायचं. किती मेथड आहेत? 3. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे, आता पहा टाइप नंबर 4 आपण सुरुवात करणार आहोत. टाइप नंबर 4 साठी एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता? इंटिग्रेशन f of x raised to n into f dash of x dx. कोणता? इंटिग्रेशन f of x raised to n into f dash of x dx. ठीक आहे, मग जर ही कंडिशन असेल तर याचा डायरेक्टली आन्सर काय येणार आहे? f of x raised to n plus 1 upon n plus 1 plus. आता हा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्टली सीईटी साठी जेईई मेन्स साठी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे ना, पण आपल्याला सोडवताना हा डायरेक्टली फॉर्म्युला यूज करायचा नाही. या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूशन करायचे, कारण आपण याची पहिली मेथड बघतो इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. ठीक आहे ना, आता लक्षात ठेवा हे आन्सर कसं आलेलं आहे. समजा आपण एक एक्झाम्पल घेतो. कोणते एक एक्झाम्पल आपण घेऊ? पहा, इंटिग्रेशन log x raised to n upon x into dx. कोणतं घेतलेलं आहे? इंटिग्रेशन log x raised to n upon x into dx. याच्यावरून मी तुम्हाला हे समजून सांगणार आहे. ठीक आहे ना, आता लक्षात ठेवा. आपण सर्वात पहिले याचं पहिलं एक्झाम्पल सुरू करतोय. कोणतं आहे? इंटिग्रेशन log x raised to n upon x dx. कन्सिडर केलं, लेट I is equal to इंटिग्रेशन log x raised to n upon x dx. ठीक आहे, आता पहा log x म्हणजेच आपला काय आहे? f of x. ज्याचा पॉवर दिलेला आहे तो काय राहणार आहे? f of x. ज्या टर्मचा पॉवर दिलेला आहे तो f of x आणि त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये काय पाहिजे? त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच आता कोणाचा पॉवर दिलेला आहे? log x चा. बरोबर आहे ना, मग log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय असतो? 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये आहे का नाही चेक करू. इंटिग्रेशन log x raised to n. आता हा 1/x मी बाजूला लिहितो, 1/x dx. हा x डिवाइड आहे ना, बाजूला घेतला. log x raised to n into 1/x dx. हा आपला f of x, त्याचा पॉवर दिलेला आणि ज्याचा पॉवर दिलेला त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिजे आहे ना. ठीक आहे,
मग डायरेक्टली तुम्ही सीईटी मध्ये किंवा जेई मध्ये डायरेक्टली आन्सर लिहिणार. काय लिहिणार? लॉग एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. पण आपल्याला या ठिकाणी तसं आन्सर लिहायचं नाही. काय करणार मग? पुट log x इज इक्वल टू टी. सबस्टिट्यूशन मेथड शिकवतोय, ठीक आहे ना. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय करायचं आहे, ज्याचा पॉवर दिलेला आहे, म्हणजेच थोडक्यात आता या ठिकाणी log x दिलेला आहे, log x चा पॉवर आहे ना, म्हणून log x चा डेरिव्हेटिव्ह आहे मल्टिप्लिकेशन 1 बाय x. मग ह्या log x ला सबस्टिट्यूट करायचं. log x इज इक्वल टू टी सबस्टिट्यूट केलं. आता log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 बाय x, बरोबर आहे, इज इक्वल टू टी चा काय राहणार आहे? dt by dx with respect to x. with respect to x log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x आणि t चा काय येणार? dt by dx. आता आपल्याला काय करायचं आहे, t च्या टर्म मध्ये टोटल आन्सर आणायचं आहे. x एकही टर्म नको. आता हे dx दिलेलं आहे ना, dx म्हणजे काय असतं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे जेव्हा आपल्या क्लासमध्ये लेक्चर चालू होतं. dx म्हणजे विथ रिस्पेक्ट टू कशाला तुम्ही इंटिग्रेशन घेतात, बरोबर आहे. या ठिकाणी log x रेस टू n 1 बाय x याचं इंटिग्रेशन घेतात, पण कशाला अनुसरून? x ला, म्हणजेच हा आपला dx आहे, बरोबर. dx म्हणजे काय? कशाला अनुसरून तुम्ही इंटिग्रेशन घेतात. आता हा dx डिवाइडला इकडे गेला मल्टिप्लिकेशन 1 बाय x dx इज इक्वल टू dt. म्हणून मी डायरेक्टली काय लिहित असतो, हा log x चा 1 बाय x x चा dx इज इक्वल टू t चा काय ना dt. सगळ्यात सोपं, ठीक आहे. मग हे काय येणार? इंटिग्रेशन log x ची व्हॅल्यू t रेस टू n 1 बाय x dx 1 बाय x dx व्हॅल्यू काय? dt. इंटिग्रेशन कसं घेणार मग? t रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस, ठीक आहे. जो तुम्हाला जसा फॉर्म्युला दिलेला आहे, इंटिग्रेशन x रेस टू n dx काय? x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. विथ रिस्पेक्ट टू x x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू t रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह t रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. आता जे आपण सबस्टिट्यूशन केलं होतं ती व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करून द्यायची. log x रेस टू n प्लस 1 t ला रिप्लेस करून अपॉन n प्लस 1 प्लस ही कशाची व्हॅल्यू आहे? आपल्या इंटिग्रँडची. सोपी आहे ना मेथड. तर सबस्टिट्यूशन मेथड काय यूज करतो? इंटिग्रेशन सोपं व्हावं म्हणून. आता हे जे आपण म्हणतो सर सोपं करायचं म्हणजे डायरेक्टली आन्सर लिहिलं तरी सोपंच आहे, पण हे आन्सर आपण कशावरून काढलेले? सबस्टिट्यूशन वरून. जर सबस्टिट्यूशन नसतं तर ही मेथड आपल्याला किंवा याचं हे जे आन्सर आहे ते आपल्याला एक्झिस्ट नसतं, ठीक आहे ना. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याचा डायरेक्टली फॉर्म्युला हा येतो, पण सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं. सबस्टिट्यूशन करताना पण लक्षात ठेवायचं ज्याचा पॉवर दिलेला त्याला सबस्टिट्यूट करायचे, नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे dx ची व्हॅल्यू निघते, बरोबर आहे. मग 1 बाय x dx ची व्हॅल्यू dt ती सबस्टिट्यूशन करायची, डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करायचा, ठीक आहे ना. आता नेक्स्ट इंटिग्रेशन sin इनवर्स x रेस टू 3/2 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर dx. आता तुम्ही म्हणता इंटिग्रेशन साइन एक्स रेस टू 3/2. आता साइन इनवर्स एक्स रेस टू 3/2 सॉरी. आता साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू काय राहणार? 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx, ठीक आहे ना. साइन इनवर्स एक्स. आता याचं मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेलं आहे का? हो, जसं आपण याला अरेंज केलेलं आहे त्याच प्रकारे अरेंज करू शकतो. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन इनवर्स एक्स रेस टू 3/2 याला बाजूला लिहितो 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx, ठीक आहे ना. आता पहा हा साइन इनवर्स एक्स याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, ज्याचा पॉवर दिलेला त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिजे. मग कोणाला सबस्टिट्यूट करणार? ज्याचा पॉवर दिलेला आहे त्याला, म्हणजे साइन इनवर्स एक्स ला सबस्टिट्यूट केलं इज इक्वल टू टी. साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर एक्स चा dx इज इक्वल टू टी चा dt. सोपा आहे. तर इंटिग्रेशन साइन इनवर्स एक्स ची व्हॅल्यू काय राहते? टी पॉवर 3/2 1 बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx त्याची व्हॅल्यू काय आहे ती? dt, बरोबर. आता t रेस टू n
टी रेस टू यांचा फॉर्म्युला म्हणजेच थोडक्यात एक्स रेस टू यांचा पॉवर मध्ये 1 ऍड करा, आलेला पॉवर डिनॉमिनेटर मध्ये द्या. आता टी रेस टू 3/2 मध्ये 1 ऍड केला, 3/2 प्लस 1 काय तरी क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 1 जा 3, नंतर 2 1 जा 2 अपॉन 2 1 जा 2 काय आलं हे 5/2 काय आलेलं आहे 5/2. म्हणजे ज्याच्यामध्ये जर तुम्ही ऍड केलं तर हे काय येणार 5/2 आणि जे ऍडिशन आलेलं आहे ते डिनॉमिनेटर मधलं प्लस. यालाच तुम्ही कसं लिहिणार 2/5 टी रेस टू 5/2 प्लस 2/5 टी ची व्हॅल्यू काय आहे साइन इनवर्स एक्स रेस टू 5/2 प्लस दिस इज आवर आय इंटिग्रेशन. ठीक आहे. आता अशाच प्रकारे आपण काय करू आणखीन एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ, थोडं डिफिकल्ट लेवल आणखीन थोडी काय करू इनक्रीज. आता या ठिकाणी पहा सेक रेस टू 8 अपॉन कोसेक एक्स डीएक्स सेक रेस टू 8. आता तुम्हाला तर माहिती आहे ज्याचा पॉवर दिलेला त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिजे. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय असतो बोला, सेक एक्स इंटू टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. या ठिकाणी ऍडजस्ट केलेला आहे का चेक करा. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स या ठिकाणी आहे का नाही. आता ऍडजस्ट करायचंय, कसं ऍडजस्ट करायचं पहा. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. मी आधी काय करणार सेक रेस टू 8x अपॉन कोसेक याला न्यूमरेटर मध्ये लिहिला 1 कोसेक एक्स म्हणजे साइन एक्स इंटू डीएक्स. 1 कोसेक एक्स म्हणजेच काय असतं साइन एक्स. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलं. बर आता याचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स चा काय सेक एक्स इंटू टॅन एक्स ऍडजस्टमेंट केलेली नाही. आता मी याला काय करतो पहा सेक रेस टू 7x इंटू एक सेक एक्स बाजूला घेतला म्हणजे हा 1 प्लस 7 किती 8 येतो बरोबर आहे. बाय युझिंग द इंडायसिस रूल इंटू साइन एक्स डीएक्स. आता पुन्हा एक फॉर्म्युला सेक रेस टू 7x सेक एक्स म्हणजे काय असतं व्हॉट इज द सेक एक्स, सेक एक्स म्हणजे 1 कॉस एक्स. ठीक आहे ना. मग फॉर्म्युला यूज करा 1 अपॉन कॉस एक्स इंटू साइन एक्स डीएक्स. द साइन एक्स इंटू 1 म्हणजे साइन एक्स, साइन एक्स बाय कॉस एक्स डायरेक्टली लिहिणार काय लिहित आहे 7 रेस टू एक्स सेक रेस टू 7x इंटू टॅन एक्स डीएक्स. बर नेक्स्ट इंटिग्रेशन सेक रेस टू 6x एक बाजूला घेतला सेक एक्स इंटू टॅन एक्स डीएक्स. आता डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला बरोबर. ऍडजस्ट करण्यासाठी पहा आधी याचं काय केलं रेसिप्रोकल 1 कोसेक म्हणजे साइन एक्स बरोबर. पुन्हा यातला एक सेक एक्स बाजूला काढला सेक एक्स म्हणजे 1 कॉस एक्स लिहा आणि साइन एक्स इंटू 1 म्हणजे साइन एक्स साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे टॅन एक्स लिहिला. साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजेच काय येतं टॅन एक्स येतं. ठीक आहे, मग टॅन एक्स लिहिलं. पुन्हा ह्या 7 मधून आणखीन एक सेक बाजूला घेतला नंतर याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झालेला आहे. आता सबस्टिट्यूट करा पुट सेक एक्स इज इक्वल टू टी. हे काय येणार बोला सेक एक्स इंटू टॅन एक्स डीएक्स इज इक्वल टू काय येणार आहे dt. मग इंटिग्रेशन टी रेस टू 6 याची व्हॅल्यू काय येते dt टी रेस टू 7 अपॉन 7 प्लस इंटिग्रेशन पॉवर म्हणजे पॉवर मध्ये 1 ऍड केला आलेला पॉवर डिनॉमिनेटर मध्ये घेतला टीची व्हॅल्यू काय येते सेक एक्स रेस टू 7 अपॉन 7 प्लस. थोडं डिफिकल्ट होतं पण अरेंज करायचं काही बेसिक फॉर्म्युले लावायचे आहेत या ठिकाणी लिहिलेलं आहे बरोबर आहे. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होता बरोबर आहे ना. मग कोणती कोणती प्रोसिजर केलेली ते आपल्याला बघायची व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ओके बर. आता याच्यावरती बेसिस आणखीन तुम्हाला होमवर्क देणार आहे ह्या एक्झाम्पल वर बेस. ठीक आहे. आता ह्या एक्झाम्पल वर बेस आणखीन एक होमवर्क म्हणजे कोणता राहणार इंटिग्रेशन ऑफ कोणता राहू शकतो सांगा बरं. सिंपल सेक एक्स रेस टू n इंटू टॅन एक्स डीएक्स. सेक एक्स रेस टू n इंटू टॅन एक्स डीएक्स हा तुम्हाला होमवर्क आहे.
सिंपल आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथून पुढची मेथड आहे. एक पॉवर कमी करायचा म्हणजे n आहे, n-1 येणार sec x इंटू tan x, बरोबर आहे. ऍडजस्टमेंट होऊन जातं, सबस्टिट्यूशन करून टाकायचं. हे तुम्हाला सोडवायला आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल, आणखी एक्झाम्पल नंबर 3. हे 4, आता आपण लिहितोय 5. इंटिग्रेशन. आता हे एक्झाम्पल यांच्यापेक्षा डिफरंट आहे, थोडे वेगळं राहणार आहे. आता कसं वेगळं राहणार, काय राहणार ते आपण बघूच. ठीक आहे. ह्या एक्झाम्पल पेक्षा डिफरंट, थोडी जागा जास्त लागणार आहे म्हणून रब करावं लागते. हे आता आपल्या क्लास मधल्या सारखा मोठा बोर्ड नाही या ठिकाणी. मग पहा, 4x - 6 अपॉन x² - 3x प्लस 5 रेस टू 3/2 dx. इंटिग्रेशन 4x - 6 अपॉन x² - 3x प्लस 5 रेस टू 3/2 dx. आता या ठिकाणी मी काय करणार, लेट I इज इक्वल टू आपला ॲज इट इज 4x - 6 अपॉन x² - 3x प्लस 5 रेस टू 3/2 dx. पुन्हा 4x - 6 याला वरती घेतो, x² - 3x प्लस 5. जर डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये लिहिलं तर आपण काय करतो, पॉवर निगेटिव्ह करतो. आता 3/2 चं काय होणार, -3/2 dx. पुन्हा तेच सांगितलेलं आहे, ज्याचा पॉवर दिलेला त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिजे. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x² - 3x प्लस 5, x² चा 2x - 3x चा 3 प्लस 5 चा 0. आता या ठिकाणी 2x - 3 हा डेरिव्हेटिव्ह आहे, या ठिकाणी 4x - 6 दिलेलं, घाबरायचं नाही. 2 कॉमन निघतं, दोघांमधून काढून घ्यायचं. इंटिग्रेशन 2 कॉमन, 2x - 3 x² - 3x प्लस 5 रेस टू -3/2 dx. आता डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला ना, पहा x² - 3x प्लस 5 याचा डेरिव्हेटिव्ह काय, 2x - 3. मग याला सबस्टिट्यूट करायचं, पुट काय ना, x² - 3x प्लस 5 इज इक्वल टू t. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 2x - 3x चा 3 5 चा 0 x चा dx इज इक्वल टू dt. मग येतं काय, हा 2 बाजूला, याची आणि याची व्हॅल्यू काय येते, dt. हा काय, t रेस टू -3/2. 2 पॉवर मध्ये 1 ऍड करायचं, -3/2 मध्ये 1 ऍड करा, -3/2 मध्ये 1 ऍड केला काय येते, -3 प्लस 2 1 जा 2 अपॉन 2 -1/2 काय येते, -1/2 अपॉन -1/2 प्लस हा वरती जाणार म्हणजे -4 t रेस टू -1/2 प्लस -4. t ची व्हॅल्यू काय येते, x² - 3x प्लस 5 रेस टू -1/2 प्लस. ठीक आहे, ही झाली तुमची I ची व्हॅल्यू, म्हणजे हे आपलं इंटिग्रँट. अशा प्रकारे आपण काय करणार आहे, याच्या बेसिस वरती काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, आणखीन आपल्याला 2-3 एक्झाम्पल घ्यायचे आहेत, म्हणजे हा टाइप आपला पूर्णतः संपून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 6. x² इंटू 6² x³ 6² x³ अपॉन रूट ऑफ tan² x³ इंटू dx. tan² नको घ्यायला, फक्त काय करू आपण, tan घेऊ. tan² जर घेतलं तर काय होणार आहे, ती पॉवर निघून जाईल, आणि जर पॉवर निघून गेला त्याचा काहीच फायदा होणार नाही. एक काम करू आपण, हे एक्झाम्पल काय करू, x घेऊ, या ठिकाणी x² घेऊ, या ठिकाणी x² घेऊ, आणि या ठिकाणी 3 घेऊ पॉवर. म्हणजे आता कॅन्सल पण होणार नाही रूट. एक्झाम्पल आपण फक्त चेंज केलेला आहे,
आणि हे एक्झाम्पल तुम्हाला बुक मध्ये सापडेल कोणतंही. एक्स सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन रूट ऑफ टॅन क्यूब एक्स स्क्वेअर dx. पुन्हा तेच अरेंज इंटिग्रेशन एक्स सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर बघा टॅन क्यूब एक्स स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर 1/2 dx इंटिग्रेशन एक्स सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर 1/2 आणि हा रूल आपण बघितलेला आहे इयत्ता 7वी मध्ये. a raised to m raised to n is equal to a raised to m into n इंडायसिसचा म्हणजे हा पॉवर आणि हा पॉवर यांचं मल्टिप्लिकेशन 3 into 1/2 म्हणजे हे काय आहे ना tan of x square raised to 3/2 dx. हे अँगल आहे, अँगलचं मल्टिप्लिकेशन करायचं नाही, अँगल सॉल्व होत नाही. x of सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर हे वरती गेलं tan of x square raised to -3/2 dx. ठीक आहे. आता ज्याचा पॉवर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह चेक करायचा. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of x square. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर ॲज इट इज पुन्हा एक्स स्क्वेअरचा काय येणार 2x. आता म्हणजेच थोडक्यात हा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ऍडजस्टमेंट कशाची करायची 2 ची. या ठिकाणी फक्त x आहे ना 2 1/2 म्हणजे 1/2 ऍडजस्ट केलं की हा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला. पहा सबस्टिट्यूट करा पुट tan of x square is equal to t. डेरिव्हेटिव्ह सेम देऊन टाकायचं 2x x square x square dx is equal to dt. काय आलं 1/2 इंटिग्रेशन t रेस्ट याची व्हॅल्यू तर काय ना dt बरोबर t रेस्ट टू -3/2 dt 1/2 पुन्हा पॉवर मध्ये 1 ऍड करा -1/2 अपॉन -1/2 1/2 गेट कॅन्सल प्लस -t रेस टू -1/2 प्लस c म्हणजे फायनल आन्सर काय ना -t ची व्हॅल्यू काय आहे tan of x square रेस टू -1/2 प्लस c. ठीक आहे ना. हे आपलं 6 नंबरचे एक्झाम्पल आहे. आता आपल्याला बघायचं आहे एक्झाम्पल नंबर 7. आता आणखीन एक थोडं लेवल हार्ड होत चाललेलं आहे आणि हार्ड नाही तसं सोपं आहे. वारंवार 1-2 वेळेस जर व्हिडिओ बघितलं तर हे पूर्ण लक्षात येईल आणि मुद्दा मी ही सर्व फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी लिहून देतोय. डेरिव्हेटिव्ह कसा घेतला कोणाचा काय डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली सांगत नाही. ठीक आहे ना. ओके नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल 7 नंबर सोपा आहे. सेवन नंबरचं एक्झाम्पल इंटिग्रेशन. हे पण सोपं एक्झाम्पल आहे एकदम, त्यामध्ये काही डिफिकल्ट राहणार नाही. पहा x + 1 x + log x अपॉन 3x raised to power 4 into dx. फक्त x + log x raised to 4 असंच पॉवर आहे, दुसरं कशाचाही पॉवर नाही. आता या ठिकाणी चेक करायचा. लेट I is equal to integration x + 1 x + log x raised to 4 upon 3x dx. 1/3 बाजूला राहिलं काय x + 1 x + log x raised to 4 upon x dx. पुट कोणाला करणार ज्याचा पॉवर आहे. आधी चेक करून बघू. डेरिव्हेटिव्ह ऑफ x + log x याला पुट करणार आहोत बरोबर, म्हणजे ज्याचा आधी डेरिव्हेटिव्ह घेऊन बघायचं. x चा काय येतो 1 log x चा 1/x सॉल्व करा.
एक्स इंटू 1 एक्स प्लस 1 अपॉन एक्स. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह आहे ना मल्टिप्लिकेशन मध्ये, मग डायरेक्टली सबस्टिट्यूशन करू शकतो. पुट एक्स प्लस लॉग एक्स इज इक्वल टू टी, आणि डेरिव्हेटिव्ह काय येतो एक्स प्लस 1 अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. कसं आहे तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ठीक आहे ना. मग सॉल्व करा. 1/3 इंटिग्रेशन टी रेस टू 4 डी टी 1/4 टी रेस टू 5 अपॉन 5 प्लस सी. पॉवर मध्ये 1 ऍड करा, आलेलं पॉवर डिनॉमिनेटर मध्ये. मग टी रेस टू 5 अपॉन 15 प्लस सी. टी रेस टू 5 काय येते एक्स प्लस लॉग एक्स रेस टू 5 अपॉन 15 प्लस दिस इज युअर आय मीन्स इंटिग्रल. ओके, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, याच्या बेसिसवरती आणखीन भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. बरोबर. जर तुम्ही पुस्तकामध्ये बघितलं, बुक्स मध्ये जर बघितलं, तर आणखीन याच्या बेसिसवरती एक्झाम्पल दिलेले आहेत. ते तुम्हाला शोधायचे आहेत, या टाईप मध्ये बसवायचे आहेत आणि नंतर सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे ना. आणखीन प्रयत्न करा. आज होमवर्कला जास्त एक्झाम्पल नाही दिलेलं, फक्त एकच एक्झाम्पल दिलेली. पण कशामुळे की कारण हा टाईप तुम्हाला नवीन आहे. बरोबर. पाठीमागचे पूर्ण फॉर्म्युला बेस होते, तुम्हाला सोडवायला सोपे